हॅलो हाय नमस्कार सगळ्याला श्री स्वामी समर्थ. तर आज संडे आहे तर मुलांना घेऊन जायचं होतं बारामतीला. तर लवकरच उठलेलो त्याच्यामुळं आणि सकाळी नाश्त्याला पोहे केलेलं आणि सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला आणि सगळ्यांचं आवरून आम्ही निघालो. तर आम्ही चाललेलो आहे बारामतीला कृषी प्रदर्शन बघायला. तर 17 जानेवारी ते 24 जानेवारीपर्यंत आहे. तुम्हीही सर्वांनी एकदा भेट द्या. तर आम्ही ना टू व्हीलरवरच गेलतो कारण आम्हाला आमच्या घरापासून जवळच आहे त्याच्यामुळं. आणि आम्ही 8 वाजताच निघालेलो सकाळी. तर केवढी गर्दी झालती बघा. आणि आम्ही पोचलो तिथे आणि गाडी पार्किंगला लावली आणि पार्किंग व्यवस्था ही खूप छान केलेली आहे त्यांनी. आणि प्रवेश फी प्रत्येकाला 60 रुपये आहे. नंतर आतमध्ये गेलो तर इतकं सुंदर प्रकारचं त्यांनी डेकोरेशन केलं ना, फळांचं खूप छान केलेलं आहे. आणि तुम्ही आत्तापर्यंत जत्रेतील पाळणे पाहिले असतील ना, तर हे ना भाज्यांचा पाळणा आहे बघा. खूपच सुंदर वाटतंय. आणि हे चेरी टॅमॅटो आहेत. द्राक्षाचे घड कसे असतात तसे ते टॅमॅटो लागलेले आहेत ह्याला. आणि इकडे ना स्वीटकॉर्न मका आहे ना, ही मका 3 कलरमध्ये आणि 5 कलरमध्ये आहे. मी तर पहिल्यांदाच बघितलेली अशी मका. आणि इकडे ना नवीन तंत्रज्ञान वापरून कमी जागेत ही लावलेली स्ट्रॉबेरीची शेती आहे. आणि इकडे ना खूप छान छान असे फुलं लावलेले आहे, झेंडूचे वगैरे असे बरेच प्रकारचे फुलं येतं इकडं. आणि इकडं ना असं ओरिजिनल फुलांचं डेकोरेशन केलंय म्हटलं फोटो तर झालंच पाहिजे नाही का. आणि इकडे हा ऊस लावलेला आहे ना, हा 25 फूट उंचीचा ऊस आहे. आणि इकडे ना पारंपरिक पद्धतीने शेती कशी करायची म्हणजेच खुरपणी कशी करायची असा देखावा दाखवलेला आहे त्यांनी. आणि एकीकडे जात्यावर गहू दळताना, सुपात पाकडताना, चाळणीने चाळताना असाही देखावा दाखवलेला आहे. इकडे भाकरी करताना, उकळात मिरची बारीक करताना, आणखीन इकडे कोंबड्या पालन तेही दाखवलेलं आहे. खूप छान देखावा केलेला आहे. आणि इकडे ना मक्याने खूपच छान असं घर बनवलेलं आहे त्यांनी. आणि एकीकडे महादेवाची पिंड ही मक्याने अशी बनवलेली आहे. खूपच सुंदर वाटते. आणि इथे ना आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी लागणारे आधुनिक मशिनरी अवजारे उपलब्ध आहेत. आणि आपण जे भाजीला वगैरे खाण्यासाठी तेल वापरतो ते तेल काढण्यासाठी पण इथे उपलब्ध आहेत मशिनरी. तेल तयार करायचं, वरती शेंगदाणा टाकायचा, वरती शेंगदाणा टाकला, खाली भांड्यात तेल येणार, पुढे पेन येणार. 150 राहते चालतं. 150 वरती आपण बिया टाकल्या, खाली तेल आलं, पुढे पेंड आली. घरच्या घरी मिनिटामध्ये तेल तयार. भेसळ नाही, केमिकल नाही, काय 100% नाही. इकडे ना बचत गटाच्या ज्या महिला आहेत ना, त्यांनी ते खाद्यपदार्थाचे स्टॉल लावलेले आहेत. इथे तुम्हाला व्हेज नॉनव्हेज ही खायला मिळेल. इकडे खूप असं बघण्यासारखं आहे. इकडे खूप लांबून लांबून लोक येतात हे प्रदर्शन बघण्यासाठी. तर आम्हाला खूपच उशीर झालता. आम्ही सकाळी 8 वाजता आलतो आणि घरी निघायला आम्हाला 2 वाजलेले. नंतर ना एवढं ट्रॉफिक झालतं ना, तुम्ही बघू शकता खूपच ट्रॉफिक झालेलं आहे. तर तुम्हाला आत्ता ह्या गाड्यांमुळं आणि ट्रॅफिकमुळं किती मोठं प्रदर्शन भरलेलं आहे हे असं तुम्हाला कळालं असेल तर तुम्ही नक्की भेट द्या. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ती नक्की सांगा. बाय.